येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. चंपाषष्ठी संपूर्ण माहिती. श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात खंडोबाची उपासना जास्त केली जाते. खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे 6 दिवस साजरे केले जाते. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी. या दिवशी खंडोबा ऋषीच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले. नवरात्राचे 5 दिवस उपवास करून 6व्या दिवशी तो सोडतात. 6 दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, लवणा व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती वाहतात. भंडारा. खंडोबाच्या उपासनेत भंडाऱ्याला फार महत्त्वाचं आहे. भंडारा म्हणजे हळदीची पूड. खंडोबाच्या कुल धर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी टोमरा म्हणजे जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घालतात. कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात. देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो. तळी भरणे म्हणजे एका तामणात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामण सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने 3 वेळा म्हणून 3 वेळा उचलतात. नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात. खंडोबा देवाची 5 प्रतीके आहेत. 1. लिंग. हे स्वयंभू, अचल, अघर, घडीव असते. 2. तांदळा. ही चलशिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते. 3. मुखवटे. एक कापडी किंवा पितळी असतात. मूर्ती. या उभ्या बैठ्या घोड्यावर कधी धातूच्या किंवा दगडाच्या आढळतात. 5. ताप. घरात पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेल्या प्रतिमा. खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसास पावणारी आहे. त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्त्व आहे. त्यातील काही सौम्य नवस असे आहेत. मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे, दीपमाळा बांधणे, मंदिर बांधणे किंवा मंदिराचा जीर्णोद्धार करणे, पायऱ्या बांधणे, ओवरी बांधणे, देवावर चौरी ढाळणे, फेटे घालणे म्हणजेच ठराविक दिवशी देवदर्शनात जाणे, पाण्याच्या कावडी घालणे, उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटाच्या मखरात प्रतिकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळीकडून देवाची गाणी म्हणविणे यालाच जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात. देवाची गदा म्हणजे वारी मागणे, देवाच्या नावाने ठराविक काळात भिक्षा मागणे, तळी भरणे, तळी उचलणे, दहीभाताची पूजा देवास पाहणे, पुरण वरण व रोडग्याचा 8व्या रीतीनुसार नैवेद्य करून ब्राह्मण, गुरव व वाघ्या मोडणे यास भोजन घालणे, कान टोचणे, जावळ, शेंडी आदी विधी करणे, खोबरे भंडारा उधळणे, देवाच्या मूर्ती विकणे. दिनविशेष. रविवार हा खंडोबाचा दिवस मानण्यात आलेला आहे. सोमवती अमावास्या, चैत्री, श्रावणी व माघे पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्री या दिवसांना विशेष महत्त्व आहे. मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले असावे. चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन आहे. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाणा यांचा विवाह झाला. माघी पौर्णिमा म्हाळसेचा जन्मदिवस आहे. तर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषीच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 12 प्रसिद्ध स्थान आहेत. महाराष्ट्रातील कडेकरे, पठार, जेजुरी, निमगाव, पाली, पेंबर, सातारा, नळदुर्ग, धाराशिव, उस्मानाबाद, शेंगूड, अहमदनगर, सातारे, औरंगाबाद, माळेगाव. कर्नाटकात मैलारपूर, पेंबर, मंगसुल्ली, बेळगाव, मैलारलिंग, धारवाड, देवरगुडू, धारवाड, मनमैलार, बल्लाळी. खंडोबाचे नवरात्र. खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून मानतात. खंडोबाला मणिमल्लाचा वध केला म्हणून मल्हारी, मैलार तसेच म्हाळसा देवीचा पती म्हणून म्हाळसाकांत, मार्तंड भैरव किंवा स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणार म्हणून खंडोबा म्हणतात. स्कंद पर्वतावरील श्री शंकर आपल्या खड्गासह मल्लासुराचाच वध करण्यास आला. त्यावेळी खड्गाला खंडा असे नाव पडले. हा श्री शंकराचा अवतार खंडामंडित झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले. साधारण खंडोबाची वेशभूषा विठ्ठलासारखी, देहयष्टी, पांढरे धोतर, डोक्याला रुमाल,
अंगारका उपरणे असा साताच विषय असतो. प्रमुख भक्ती. बेलभंडार वाहने हीच त्याची प्रमुख भक्ती होय. हळद फूल सुक्या खोबऱ्याच्या वाट्या एकत्र करून तो प्रसाद व एकोट जय मल्हार हा गजर करतात. याचा अर्थ असा लावतात की हे खंडेराया सर्वत्र भरपूर अन्नधान्य पिकू दे, या योगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दानधर्म करता येईल. खंडोबाच्या हातातील वस्तू. खंडोबाच्या 4 हातात खडक, त्रिशूळ, डमरू व रुधिर मुंडासा पानपत्र असते. जवळ कुत्रा असतो. मानप्रमाणे प्रथम मान नंदीला, नंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला असतो. जेजुरी गाव पुण्याच्या आग्नेयेस 30 मैलावर पुणे पंढरपूर रस्त्यावर आहे. उंच डोंगरावरील देवस्थान पूर्वाभिमुख आहे. या मंदिरात असणारा राम मंदिरात एक लेख आहे. त्याप्रमाणे हे स्थान ज्येष्ठ कृष्ण 13 शके 1792 श्री रामचंद्र मल्हार ढगे जोशी बायजाबाईचे जेऊर यांनी बांधले असा उल्लेख आहे. गडकोटावर दोन्ही बाजूने उघड्या असणारा 63 ओऱ्या आहेत. खंडोबाची उपासना. खंडोबाचे उपासक मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशीर्ष षष्टीपर्यंत नवरात्र म्हणून कुलधर्म पाळतात. प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सडा संभाजन करावे, नंतर नवरात्र बसविणाऱ्याने स्नान करून शुश्रूषित व्हावे. खंडोबाची पूजा. खंडोबाची तांदळा, शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तिन्ही सुखाची पूजा होते. बरोबर कुत्रा व घोडे मात्र असतातच. लग्न समारंभातच खंडोबाचा टाक घेतात. घरी त्याच टाकावर नवरात्र बसवले जाते. देवाची स्वच्छता घासपूस करून पूजा करावी. कापूर चंदन मिश्रित पाणी एका भांड्यात घेऊन ते पूजेसाठी वापरावे. पूजा करताना फुले, गुलाल व भंडार व्हावा. भंडार लावलेले तांदूळाचे दाणे व्हावे. पूजा करताना देवाला प्रिय तांबडी, निळी, पांढरे कमळे व इतर त्या रंगाची फुले, पारिजातक, झेंडूची, मालती फुले अर्पण करावी. पत्री. पत्री म्हणून देवाला नागवेलीची पाने, बिल्वपत्रे, हळदीची पाने, अशोक पत्रे, तुळसी पत्रे, दुर्वांकर पुत्रे, आंब्याची पाने, जाईची, कवटाची, जांभळीची, सब्जाची पाने देवास विशेष प्रिय आहेत असे मल्हारी महात्म्याने म्हटले आहे. मिळतील ती पत्री पाने देवास व्हावी. देवासमोर सुगंधी धूप जाळावा. उत्तम वस्त्रे, अलंकार देवास अर्पण करावे. देवासमोर वाटीत दूध ठेवावे. त्रयोदश गुणी पानाचा विडा देवाला अर्पण करावा. देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधतात. 6 दिवस देवाजवळ नंदादीप तेवट होतात. देवाला रोज माळ वाहतात. देवाची रोज पूजा, नैवेद्य, आरती करतात. आरतीसाठी पिठाचे दिवेही केले जातात. 6 दिवसापैकी एका दिवशी तरी उपवास करावा. मल्हारी महात्माचे मल्हारी स्तोत्राचे श्रवण नवरात्राच्या या दिवसात फार फलदायी होते. महानैवेद्य. सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य, वांग्याचे भरीत, बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवितात. खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून 8 महिने वांगी चालतात. महाराष्ट्रात चातुर्मासात कांदा, लसूण, वांगी वर्ज्य असतात. कांदा फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी चालतो. चंपाषष्ठीस ब्राह्मण सुवासनेस भोजन, वाघ्या मुरळीस भोजन घालावेच व भोजनानंतर त्यांना पानविडा दक्षिणा देऊन नमस्कार करावा. तसेच खंडोबाची वाहने कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे. सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात. जेवण वाढले की घरातील सर्वजण ब्राह्मण वाघ्या मुरळीकडून वारी खंडोबाची म्हणून त्यांच्या पानातून पुरणपोळी घेतात आणि ते प्रसाद म्हणून खातात. तळी भरणे, उचलणे हाही 9 प्रकार करतात. नंतर नवरात्र उठवतात. वारी मागणे. काही घरातून चंपाषष्ठीच्या दिवशी वारी मागण्याची पद्धत आहे. वारीचा अजून एक प्रकार म्हणजे खंडोबाचा रविवार या पवित्र दिवशी काही घराण्यात वारी मागतात. तामण घेऊन 5 घरी वारी खंडोबाचे म्हणून ओरडतात. साधारणपणे कोरडे पीठ वारीत दिली जाते. त्याची घरी येऊन भाकरी बनवून ते घरातील सर्वजण प्रसाद म्हणून खातात. यामुळे अशा घरास खंडोबा अन्नधान्याची कमतरता कधीच भासू देत नाही असा समज आहे. दानधर्म. या नवरात्रात आपापल्या शक्तीनुसार खंडोबासाठी म्हणून दानधर्म करावा. अन्नदानास फार महत्त्व आहे. कुंकू अक्षतासह पानविडा द्यावा. दिवटी बुधले. दिवटी बुधले यांचे महत्त्व असे आहे की मणिमल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे, पितळाचे किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवाळावी. ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवाळावे. नंतर दिवटी हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी. नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधात शांत विजवावी व ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे. लग्न कार्यात अगर नंतर गोंधळ घालणे म्हणजेच मल्हाराची स्तुतीपर गाणी गाणे, ऐकणे, देवास त्यासाठी पाचारण करणे ह्याही प्रचलित प्रथा आहे.
आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा. तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुलधर्म कुलाचार पाळावेत. मांसाहार मद्यपान करू नये, विषयाच्या आहारी जाऊ नये, घरामध्ये व्रत पाळावे, उपवास करावा, आचरण शुद्ध ठेवावे, घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावे. जय मल्हार. एळकोट एळकोट. जय मल्हार. सदानंदाचा एळकोट.